तुम्ही पण बनवलेला आहे का हा पदार्थ, मेथीचे बोंड? आणि चवीला कसे लागते किंवा कसे बनवतात, मेथी कशी वापरतात, या सगळ्या प्रोसेस तुम्हाला माहिती आहे का? तर नसेल माहीत ना, तर खरंच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण खूप टेस्टी हे बोंड बनतात. तर इथे मी भात शिजवून घेतला आहे. तर हो, हे बोंड भातापासून बनवले जाते. तर इथे भात कशा पद्धतीचा शिजवून घ्यायचा हे तुम्हाला दिसेलच आता टेक्स्चर त्याचं. 1 वाटी तांदूळ घेतला, त्यामध्ये साधारण 2-2.5 ग्लास पाणी टाकून असा आसट असा भात बनवून घ्यायचा. तुम्ही बघू शकता किती सारं पाणी आहे या भातामध्ये, कारण आसट बनवायचं आहे. आता मेथी वापरायची आहे, तर मेथी आपल्याला मेथी दाणा वापरायचा आहे, तर पूर्ण हिरवी मेथी नाही वापरायची. मेथी दाणा जे आहे ते अर्धा चमचा घेतला आणि मस्तपैकी तव्यावर भाजून घेतलं. खूप जास्त मेथी घेतली तर कडू होतात, म्हणजे एवढ्या प्रमाणामध्ये तेवढी अर्धा चमचाच मेथी सफिशियंट आहे. आता मी थोडं थोडं करून हे भाताचं जे भात जो आहे तो मिक्सरमधून काढून घेणार आणि जी पहिलीच बॅच आहे मिक्सरमधून बारीक करून घेण्याची, तर त्यामध्ये हे सगळं साहित्य काढून घेते, बारीक करून घेते. साहित्य काय काय वापरलेले आहे, किती प्रमाण आहे, याची सगळी लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा ती. आता इथे तुम्ही बघू शकता मिक्सरमध्ये मी हे वाटून घेतलं आणि भातसुद्धा एकदम पातळ असा बारीक होतो. म्हणजे आपल्याला बारीक करायचा आहे, म्हणूनच हा भात आसट बनवायचा आहे. जर तुम्ही घट्ट किंवा कोरडा भात बनवलात तर जास्त तो मिक्सरमध्ये बारीक होणार नाही, म्हणून अशा पद्धतीचा बनवायचा आहे. तर मी पूर्ण भात एक एक करून असं मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीक करून घेते, जेणेकरून आपल्याला पकोडे बनवण्यासाठी जास्त चांगलं टेक्स्चर मिळेल. तुम्ही बघू शकता दुसरी पण बॅच मी काढून घेतली आणि ही सुद्धा टाकून घेतली. पहिल्या बॅचमध्ये आपण हिरव्या मिरच्या ॲड केल्या, म्हणून त्याचा रंग थोडा हिरवा रंग आला. आता हे दोन्ही मिश्रण मी मिक्स करून घेत आहे. आता यामध्ये काही साहित्य टाकून घ्यायचे आहे आपल्याला. तर जशी आपण मेथीदाणा टाकलेला आहे, तर थोडीशी हिरवी मेथी पण टाकायची आहे फ्रेशवाली. तर फ्रेशवाली थोडीशी अगदी 1 वाटी वगैरे बारीक कापून मी मेथी घेतली आणि ही टाकून घेतली आणि कोथिंबीर टाकली थोडीफार. आणि कोथिंबीरनं तर कुठलेही पकोडे म्हणा किंवा कुठलाही पदार्थ चांगलाच लागते. आणि साधे बेसिक हे मसाले आहे जे की आपण टाकू शकतो आणि घरीच अवेलेबल असते. तर हे सगळे काही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तुम्ही नक्की चेक करा आणि तुमच्या चवीनुसार टेस्टनुसार हे मसाले कमी जास्त तुम्ही करू शकता. तर हे सगळं काही मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे मसाले. मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. आता तुम्ही म्हणाल की हे इतकं रनी बॅटर आहे किंवा पातळ बॅटर आहे आणि याचे आपण पकोडे किंवा बोंड कसे बनवायचे, तर सांगते. यामध्ये पण आपल्याला थोडं बाइंडिंगसाठी दुसरं पीठ ॲड करायचं आहे. तर तांदळाचं पीठ तर आपण टाकू शकत नाही, कारण आपण अख्खं मिश्रणच हे भाताचं बनवलेलं आहे. तर इथे टाकायची आपल्याला गव्हाचं पीठ किंवा कणिक, आटा जेही तुम्ही म्हणता ते. तर हे जे गव्हाचं पीठ आहे हे मी 2 वाटी इथे टाकून घेतलं आहे. बेसिकली याचं प्रमाण असं काही नाही आहे. यामध्ये आपल्याला बोंड बनवता येईल, तेलामध्ये टाकता येईल छोटे छोटे बोंड बनवून. तर त्या पद्धतीचं मिश्रण हे झालं पाहिजे, म्हणजे जितकी त्यामध्ये कणिक पचेल तेवढी आपण टाकू शकतो. तर इथे तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित ती 2 वाटी अशी कणिक टाकून मिक्स करून घेतलं हे सगळं. तुम्हाला जर हिरव्या मिरच्या नसेल टाकायच्या तर नुसतं मिरची पावडर टाकलं तरी चालते. आता आणखी मी इथे 1 वाटी कणिक टाकून घेतली आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आधी पूर्ण हाताने ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही चमच्याने पण करू शकता, पण चमच्याने होत नाही तितकं मिक्स. आणि नंतर याला छानपैकी फेटायचं आहे. तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर. आपल्याला एवढ्या पद्धतीच्या टेक्स्चरनं आपल्याला बोंड बनवता येते. तर तेवढी मी त्यामध्ये कणिक मिक्स केली आहे. छान स्पीडमध्ये साधारण 2 ते 3 मिनिट तरी हे मिश्रण फेटून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा वगैरे टाकायचं काम पडत नाही आणि असेच ते बोंड छान हलके फुलके आणि मस्तपैकी कुरकुरीत असे बनतात. म्हणून यासाठी 2-3 मिनिटं अगदी एकसारखं एकाच डायरेक्शननं फेटून घ्यायचं आणि अशा पद्धतीनं गरम तेलामध्ये हे बोंड तळून घ्यायचे आहे. खूप छान चवीला लागतात. पण तरीही मी काही टेस्ट त्याच्यामध्ये कमी जास्त झाली का, मीठ किंवा तिखट काही पण, तर यासाठी मी 3-4 आधी असेच तळून घेत आहे आणि नंतर मग मी जास्त बोंड टाकून बॅच एक एक तळून घेतली. आता तुम्ही बघू शकता याचा रंग कसा ठेवायचा तळताना आणि मस्तपैकी हे बोंड तळून घेतले. आता हे ट्रायलसाठी म्हणून, टेस्टसाठी म्हणून मी 2-3 तळून घेतले होते. खूप छान वाटली मला सगळ्याच साहित्याची चव त्यामध्ये आणि मी कंटिन्यू पुढे मग
नेक्स्ट बॅच टाकून मस्तपैकी हे बोंड सगळे तळून घेतले. हे बोंड खाताना गरमागरमच खायचे, म्हणजे काय होते ना, जर थंड झाले तर ते सॉफ्ट होतात, म्हणून मग चांगले लागत नाही. म्हणून गरमागरमच खाण्याची मजा असते आणि मस्तपैकी खायचं. मेथी सगळ्यात महत्त्वाचं मेथीचं प्रमाण आहे. जर आपल्याला समजणार नाही की मेथीनं कडू होईल की नाही, किंवा कडू होईल का जास्त मेथी टाकल्यानं, म्हणजे किती मेथी टाकायची, तर मी आता तुम्ही बघू शकता जेवढं मिश्रण घेतलं त्याला फक्त अर्धा चमचा मेथीदाणा टाकलेला आहे, जेणेकरून तुम्हालाही त्याची आयडिया येईल. आणि थोडं जरी जास्त झालं तर त्याचा कडवटपणा जास्त येईल आपल्याला, म्हणून आपण मेथी हे थोडी प्रमाणातच टाकायची व्यवस्थित. तुम्ही बघू शकता हे बोंड किती क्रिस्पी दिसत आहे आणि झालेसुद्धा तसेच क्रिस्पी आणि आतमधून छान पोकळ सच्छिद्र, चवीलाही तितकेच भन्नाट. नक्की बनवून बघा रेसिपी. तुम्हाला कशी वाटली तेही सांगा.